आलूची एकदम मसालेदार चमचमीत अशी ही भाजी, ह्यालाच शाही आलू असंही म्हणतात किंवा आलू चंगेजी असं म्हणतात. लग्नाच्या पंक्तीमध्ये ही भाजी खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला भेटते. तर आज आपण सेम त्याच पद्धतीने ही आलू चंगेजी शाही आलू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर त्यासाठी 3 मीडियम साईज बटाटे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे उभे उभे काप करून घ्यायचे. ह्याचे गोल कापसुद्धा केले जातात. ह्या शाही आलूसाठी काप अशाच पद्धतीने करायचे. आपण नेहमीच्या बटाट्याच्या भाजीसाठी करतो त्या पद्धतीने नाही. ह्या बटाट्यालाच आपण हळद, लाल तिखट आणि धने पावडर अर्धा चमचा ॲड करायची. ह्या ठिकाणी मसाले आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचे. मीठ ॲड करायचं आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि 1 चमचा तेल, जे आपण खाण्यासाठी वापरतो तेच तेल, आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण बऱ्याचदा भरपूर भाज्यांना मॅरिनेट करतो, परंतु आलूच्या भाजीला कधीच मॅरिनेट करत नाही. तर ह्यामध्ये आपण ही भाजी मॅरिनेट करून ठेवायची. जोपर्यंत मॅरिनेशन होतं तोपर्यंत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उभे उभे असे कांदे कट करून घ्यायचे. 2 मीडियम साईज कांदे ह्या ठिकाणी आपण वापरले होते आणि त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित उभं एकदम बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल ॲड करून त्यामध्ये हे सर्व कट केलेले कांदे ॲड करायचे आणि त्याला छान 5 ते 10 मिनटापर्यंत फ्राय करायचं. जोपर्यंत त्याचा कलर गोल्डन होत नाही, काळपट गोल्डन होत नाही, तोपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं. जसे आपण बिर्याणीसाठी कांदे करतो सेम त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला कांदे फ्राय करून घ्यायचे. आता सेम कढईमध्ये आणि तेलही ॲड करायची गरज नाही. ह्यामध्ये आपण जे मॅरिनेट करायला ठेवलेले आलू होते ते आपण ॲड करून त्यालाही एक 4 ते 5 मिनटं छानपैकी वाफवून घ्यायचं. हे आलू मॅरिनेट झाल्यानंतर खूप छान लागतात. तुम्ही नुसते तसेच सुद्धा खाऊ शकता. आलू फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण फ्राय करून घेतलेले कांदे, त्याच्यामध्ये 6 ते 7 काजू, फक्त 1 चमचा दही ॲड करायचं, कारण ग्रेव्हीला खूप छान असं टेक्स्चर येतं त्यासाठी, आणि अर्धा वाटी पाणी ॲड करून ह्याला मिक्सरमधून एक फाईन पेस्ट बनवून तयार करायची. फाईन पेस्ट बनवून तयार आहे आणि तोपर्यंत आपले बटाटेसुद्धा छानपैकी फ्राय होऊन निघालेले आहेत. तर व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असा गोल्डन कलर आपल्या बटाट्याला आलेला आहे. हे फ्राय केलेले बटाटे आपण बाजूला काढून घ्यायचं. आता त्या सेम पॅनमध्ये आपल्याला तेलसुद्धा ॲड करण्याची गरज नाही. काही खडे मसाले आपण ॲड करायचे. ह्या ठिकाणी मी फक्त तेजपत्ता आणि जिरे ॲड केले. जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर एका मीडियम साईज टोमॅटोची पेस्ट ॲड करायची. त्यामुळे भाजीला छान असा अंबूसपणासुद्धा येतो आणि सर्व तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं लसूण आणि अद्रकची पेस्ट ॲड करून त्यालाही टोमॅटोच्या प्युरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं छानपैकी वाफवून घ्यायचं. आता ह्या ठिकाणी आपण काही बेसिक मसाले ॲड करायचे. हळद अर्धा चमचा, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर. ह्या ठिकाणी काळा मसाला, गोडा मसाला किंवा दुसरा कोणता गरम मसाला ॲड करण्याची बिलकुलही गरज नाही. जे आपण कांद्याची पेस्ट बनवली आहे त्याचं टेक्स्चर आणि फ्लेवर इतकं छान असतं की मसाले ॲड करण्याची आपल्याला गरज पडणार नाही. छानपैकी टोमॅटोला तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण कांदा, दही, काजूची पेस्ट ॲड करून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ह्या ठिकाणी मिक्स केल्यानंतर एक वाटीभर पाणी ॲड करायचं, म्हणजे मसाले व्यवस्थित एकजीव होतील आणि छानपैकी शिजून निघतील. त्यासाठी त्याला झाकून ठेवायचं आणि एक 10 मिनटासाठी एकदम मीडियम गॅसवर वाफ काढून घ्यायची. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान तेल सुटले आणि मसालेसुद्धा खूप छान असे परतून निघालेत. ह्याचा सुगंध पूर्ण घरात दरवळणार आणि आपण फ्राय करून बाजूला काढून ठेवलेले बटाटेसुद्धा त्यामध्ये मिक्स करायचे. आता बटाटे ऑलरेडी फ्राय केलेले आहेत, मसालेसुद्धा शिजलेले आहेत, तर ही भाजी बनायला आता फक्त 2 मिनटं लागतील. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही कसुरी मेथी किंवा फ्रेश कोथिंबीरसुद्धा वरतून ॲड करू शकता आणि चवीनुसार मीठ ॲड करायला विसरू नका. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी थोडंसं कमी जास्त करू शकता. ह्या ठिकाणी चपाती किंवा भाकरीसोबत खाण्याइतकी योग्य अशी भाजीची कन्सिस्टन्सी आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मस्त चटकदार चमचमीत आपली शाही आलू मसाला बनवून तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.